नर्मदेहर। आज अहमदनगरला मी आलो आणि तिथे नारायण दादा यांच्याशी माझी भेट झाली आणि ते एक महत्त्वाचं आणि खूप मोठं काम करतायत की भारतीय ग्रंथ त्यांचं मोडी लिपीमध्ये लिहित आहेत। हे शायद भारतामध्ये पहिलंच कोणी असं असेल जे मोडी लिपीमध्ये अनेक गोष्टी यांनी मोडी लिपीमध्ये लिहिल्या आहेत। तर आपण पहिले दादांचं बोलू, दादांना विचारू काय ते करतायत आणि मग पुढे त्यांचे काही मी ग्रंथ आपल्याला दाखवेन। नर्मदेहर। मी नारायण आव्हाड नगर वस्तू संग्रहालयामध्ये गेली 42 वर्ष काम करतोय। तर मी 1992ला मोडी लिपीचा महाराष्ट्र शासनाचा कोर्स केलेला आहे आणि तेव्हापासून ते आजतागायत मी मोडी लिपीचं काम वाचण्याचं करतोय। आतापर्यंत हजारो लोकांचे कामं मी वाचून दिलेत आणि त्याचे रिस्पॉन्स पण मला चांगले मिळालेत। तर आता मी नवीन एक चालू केलंय काम। आपली ज्ञानेश्वरी जी आहे ती संपूर्ण मोडी लिपीमध्ये लिहिलेली आहे। तर त्याच्यामध्ये मी काय केलंय, ओवी पहिली मराठीमध्ये वरती लिहिली आणि त्याचं लिप्यांतर खाली मोडीमध्ये केलेलं आहे। याप्रमाणेच मग मी हरिपाठ पण असंच पूर्ण केला। त्याच्यानंतर पसायदान केलं। त्याच्यानंतर आरती जे आहेत आपल्या गणपतीची आरती, शंकराची आरती, त्याच्यानंतर ह्याची तुकाराम महाराजांची आरती, माऊलीची आरती, अशा सर्व आरत्या ह्या मोडी लिपीत तयार केलेल्या आहेत। आणि सध्या भगवानगड जे आहे त्यांची भगवानगडाचे जे भगवान बाबा आहेत तर त्यांचे चरित्राचं काम आता मोडी लिपीमध्ये करण्याचं चालू आहे। आणि त्याच्यानंतर मी गोपीनाथ मुंडे सर आहेत तर त्यांचं सुद्धा चरित्राचं पुस्तकाचं मोडी लिपीत करणार आहे। दादा, मोडी लिपीमध्ये करण्याची जी संकल्पना आहे ती तुमच्या मनात कशी आली? नाही, आता काय होतं, मी अभ्यास जवळजवळ 30-35 वर्षापासून अभ्यास करतोय। तर त्याच्यामुळे मग मला जे काही उणिवा जाणवल्या तर त्याच्यावरनं मग मला सुचलं की बाबा आपण काहीतरी देणं लागतोच। याचं कशाचं म्हणायचं त्याला, ठीक आहे, आपण काहीतरी करावं असं इच्छा झाली माझी आणि मग मी त्याप्रमाणे हे चालू केलं। आता शासनाचे जे तुम्ही म्हणताय पुस्तकं जे आहेत छापलेले मोडीमधले, तर त्यांनी काय केलं, एका पानावर मोडीचं पत्र टाकलंय ब्लॉकमध्ये आणि दुसऱ्या पानावरती त्याचं मराठीकरण टाकलेलं आहे। तर त्यावेळेस तो मोडी जो वाचणारा असतो त्याला थोडी दिक्कत येते की इकडं जर समजा मोडीमध्ये वाचत असेल तर ते मराठीमध्ये इकडं वाचायला त्याला नजर चेंज करावं लागते। मग ते कंटाळा येतो त्याला नको वाटतं। तर त्याच्यामुळं मग तो विषय ड्रॉप राहतो। तर त्याच्यामुळं मग मी काय केलं की ओवी वरच्या बाजूला मराठीमध्ये लिहिली आणि त्याच्याच खाली त्याचं लिप्यांतर लिहिलं, जेणेकरून माणूस पटकन मोडी लिपी वाचायचं शिकल, असे उद्देशाने मी हा प्रयोग केलेला आहे। दादांनी एवढं सुंदर मोडी लिपी आज पूर्ण महाराष्ट्र तर काय मध्य प्रदेशमध्ये पण मोडी लिपीवरती प्रशिक्षण करायची अशी योजना शासन करत आहे। अशा वेळेला अशा महत्त्वपूर्ण व्यक्तीशी जेव्हा माझी भेट झाली तेव्हा एक प्रेरणा मिळाली की मोडीवरती काय काय काम होऊ शकतं। तर दादांनी कविता संग्रह, आरत्या, श्रीमद ज्ञानेश्वरी आणि असे भरपूर ग्रंथ आणि मोडीमध्ये लिहिले आहेत। नर्मदेहर।